श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतलेखमाला, लेखक क्रमांक 42, धर्म अधर्म। बापनाचार्यांच्या घराशी संबंध झाल्यामुळे माझ्यात सदिच्छा जागृत झाली व माझ्यात आध्यात्मिक प्रगती झाली। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत, अध्याय 6। तिरुपती जवळील कानिपाकम सिद्धिविनायक क्षेत्रात धोबी तिरुमलदास बोलता बोलता शंकर भट्टास हे किती मोठं गुपित सांगतात। पिठापुरात बाल श्रीपाद बापनाचार्यांच्या घरी दिसा माझी वाढत असताना तिरुमलदास पूर्वजन्म पुण्याईने त्यांच्या व अप्पलराज शर्मांच्या घरची वस्त्र धुत। या संबंधामुळे व प्रत्यक्ष सेवेमुळे तिरुमलदास इतके सात्विक झाले की रस्त्यात जर कुठे नरसावधानी दिसला तर तिरुमलदासांना शिसारी येऊन मळमळ व्हायची। बाल श्रीपाद तिरुमलदासांच्या घरात प्रगट होऊन म्हणाले की नरसावधानी हा डोक्यावर पापाचे गाठोडे वाहणारा धोबीच आहे। येथे श्रीपादांनी तिरुमलदासास अनुग्रह व शक्तिपात दीक्षा दिली। याच वेळी तिरुमलदासांची कुंडलिनी जागृत होऊन त्यांना पूर्वजन्म स्मृतीही झाली। प्रत्यक्ष अवताराचा सहवास लाभणे ही खूप असामान्य असाधारण गोष्ट आहे। प्रत्येक अवतारात 2 पक्ष असतातच, एक अवताराच्या पक्षातील व दुसरे विरोधातील। रामावतार, कृष्णावतार, श्रीपाद अवतार, सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर हा अवतार, या सर्व अवतारांमध्ये दोन्ही पक्ष स्पष्ट पाहायला मिळतात। आपल्या डोळ्यासमोर दोन्ही पक्ष कार्यरत असतात। जे अवताराच्या बाजूने ते धर्मात असतात, विरोधी अधर्मात असतात। पण मस्ती व मायेमुळे ते जवळजवळ अंध झालेले असतात। ते स्वतःचा विनाश स्वतः ओढावून घेणार असतात। पुण्याचा स्टॉक संपायचा अवकाश अवदशा घुसायला तत्पर असते। याच्या उलट धर्माच्या बाजूला एक उत्तम व्यक्तिमत्व असतात। नरसिंह वर्मा, व्यंकटपय्या श्रेष्ठी, तिरुमलदास, रविदास, दत्तदास अशी कितीतरी मोठी मोठी ऋणानुबंधातील पात्र एक करून भक्तांपुढे येतात। तसेच खलनायकही पुढे येतात। अवतार चरित्र वाचणाऱ्याचं डोकं शाबूत पाहिजे की मी कुणाला फॉलो करायचं। भक्तीचा दंभ दाखवायचा आणि विरोधाची भूमिका सोडायची नाही, हे आत्मघाताला निमंत्रण आहे। हिराचंद गोपालचंद कोठारे। दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा।